चरण कमलपार मध्य सौंदर्यकारं हृदय निगमसार धीरदोदौरसवं अधरा अमृतधारं नेततापापहारं स्मरतीतमि वन्दे चक्रपाणी सुवरं श्री दत्तात्रेय महाराज की जय। आता हा श्री दत्त मंदिर उद्घाटन कलशारोहण आणि मूर्ती स्थापना ध्वजारोहण सकाळपासून जवळजवळ हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम पार पडलेला आहे। या कार्यक्रमासाठी ज्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली आहे, साधू संतांच्या नियमाप्रमाणे मला नाव घेणं गरजेचंच आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष करंजगाव आश्रमचे संचालक डोळसकर बाबा शास्त्री, त्याचप्रमाणे परमपूज्य आळसकर बाई सुभद्रा, अर्जुनराजप्पा सुकेंकर, राजदादा सुकेंकर, अनंतराजदादा महानुभाव, श्रीधरदादा सुकेंकर नाही, निलेशदादा डोळसकर यांनी संचालन केले आणि आपल्याला प्रास्ताविकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं। बाळकृष्णदादा सुकेंकर, गोपीराज शास्त्री सुकेंकर, सचिनदादा कपाटे, दत्तराजदादा शास्त्री सुकेंकर आणि त्याचप्रमाणे सुधाकर दादा कविशर, याचप्रमाणे आपल्याकडे येऊन गेलेले या परिसरातील संपूर्ण विभागाचे अत्यंत त्यांनी सांगितला प्रसंग आपण मी या कार्यक्रमासाठी दिल्लीहून आलो आहे असे अग्रकर्णीचे त्या सेवाभावी खासदार भास्कर वाडगेजी, दिंडोरी लोकसभा, त्याचप्रमाणे माननीय श्रीकृष्णाजी शेवलेकर सरांनी संपूर्ण आपल्याला या का शब्दाच्या याच्यामध्ये कुंपून ठेवलेले, मांडून ठेवलेले त्यांचं जे वक्तव्य आहे अत्यंतिक आणि ते MA PhD झालेले आहे। योगेश तुकाराम जाधव, सरपंच ग्रामपंचायत तळेगाव, अतुल मल्हारी वाघ, उपसरपंच ग्रामपंचायत तळेगाव, प्रकाशरावजी मोरे, पोलीस पाटील तळेगाव, पांडुरंग धोंडराम सरोदे, चेअरमन तळेगाव वणी आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब तरले नाही हजर, वसंतराव जाधव, माजी सरपंच करंजगाव ग्रामपंचायत आणि बबनराव दराडे, अत्यंतिक आवडीने हे भक्त या ठिकाणी चापडगाव ग्रामपंचायत तिफार तालुका, हे सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपुलकीने निर्माण झालेले। कार्यक्रम हा जो आहे दत्त मंदिर त्याला म्हटलेले आहे। दत्त मंदिरामध्ये आतापर्यंत दत्तात्रय प्रभूने अनेक लीला तुम्ही ऐकल्या, अनेक प्रसंग ऐकले आणि दत्तात्रय प्रभूबद्दल जर म्हणलं तर हे चतुर्युग अवतार आहे हे ऐकलेले आहे। प्रथमतः या प्रास्ताविकामध्ये ज्या आव्हाने जे सांगितलं, प्रास्ताविकामध्ये अनेक तळमळीने आपले विचार मांडले, त्याचप्रमाणे दत्तात्रय शास्त्री यांनी सुद्धा दत्तात्रय प्रभूबद्दल अनेक उदाहरण देऊन तुम्हाला त्याबद्दल माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे गोपीराज शास्त्री सुकेंकर यांनी सुद्धा दत्तात्रय प्रभू त्या ज्या लीळा आहे त्या लीळा सांगितल्या गेलेल्या आहे। आणि आता शेवटी ज्यांचं जे कार्याध्यक्ष आहेत परमपूज्य माता गोपीराज डोळसकर बाबा शास्त्री यांनी अत्यंतिक चांगल्या महत्त्वाच्या व्यवहारातून बी आणि आपल्या प्रपंचाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून आज दत्तात्रय प्रभूच्या संदर्भामध्ये गेले 81 सालामध्ये हे पहिलं मंदिर ज्याचं आम्हाला या सर्वोदय परिवार ते दोघं विचारे आज आपल्यामध्ये नाही आहे, पण तळमळीने त्यांनी परमपूज्य कैवल्यवासी मोठे बाबा सुकेंकर बाबा यांच्याकडे अनुग्रह घेतला आणि ह्या संपूर्ण परिवाराने त्यामध्ये संपूर्ण सामील झालेले। हा परिवार जो आहे ना तो बाबांच्या आशीर्वादाने बाबाच्या प्रसन्नेने इथपर्यंत आलेले आहे। पूर्णतः त्यांना आशीर्वाद लाभला आणि मग तेव्हा छोटंसं मंदिर बांधलं। त्या मंदिराच्या उद्घाटनाला मी होतो, स्वतः बाबाही होते, बाबांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये हे मंदिर पार पडलं। आणि आज सुद्धा म्हणजे वर्तमान काळामध्ये काही गोष्टी अशा असतात त्या घडत असतात, मनुष्याची मनोकामना पूर्ण होण्याकरता मनुष्य तळमळीने काही कार्य करतो ते सिद्धीला जातं। आजची परिस्थिती अशी आहे की मनामध्ये त्या मंडळीच्या आजची जी सूर्योदय कंपनी आहे, भाऊ आहे, जवळ आहे, घरातले नातेगोते आहे, या सर्वांनी विचार करून आपल्या या परिसरामध्ये राबलेलं जे आहे हे जे मंदिर आहे ना हे बऱ्याच वर्षापासून परिसरामध्ये बांधलेलं होतं, इथे भरपूर लोक येत होते, म्हणून याचं परिवर्तन व्हायला पाहिजे। या मंडळीने संपूर्ण गावाचा भक्तगणाचा परिसर सर्वांचं सहकार्य घेऊन मंदिराची ही नवीन वास्तू उभी केली आणि आजचा हा
भव्य दिव्य कार्यक्रम आजच्या या तुमच्या साधू संत महंत ग्रंथ आणि ग्रामस्थ आणि भक्त मंडळी आलेली जी सर्व मंडळी माता भगिनी साध्वी सगळे साधू संत या ठिकाणी, कारण साधू संतांच्या व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम असो तापस साधू असायलाच पाहिजे. की ज्या धर्माचा कार्यक्रम आहे, त्या पंथाचा कार्यक्रम आहे, त्या अवताराचा कार्यक्रम आहे, त्या अवताराच्या ठिकाणी साधू संत असायला पाहिजे, भक्तही असायला पाहिजे, माता भगिनी असायला पाहिजे, साध्वी असायला पाहिजे. अशा पद्धतीने हा कार्यक्रम सेवा दास्य ज्याला म्हटलेलं आहे, स्वामींचं वचन आहे दास्य मोचक. सेवा दास्य एक उदाहरण आहे. पंथामध्ये अशा पद्धतीचे एक हजारे वालेला बाबा होऊन गेले. एक फार महत्त्वाचा विषय आहे. हजारे वाळवं म्हणजे जवळ 1000 मंडळी होती साधू संत, पण त्यातले एक वैरागी बाबा होते. कपड्यानं नाही, नुसते वैरागी, काळे कपडे घालून फिरले नाही. त्यांनी एक सेवा घेतली का ज्या टायमाला हा मार्ग आपल्या वृद्धपूर काशीला असताना त्या ठिकाणी मग सेवा काय करायची. आता तिथं ते लग्नीला जातो, तो संघाचं जावं, सर्व जर कदाचित असं काही घडलं तर ते सकाळी एक डबा घ्यायचे, झाडू घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते संपूर्ण घेऊन गावाच्या बाहेर टाकायचे. अशी रोज सेवा. ही सेवा जास्त करत असताना योगायोग असा का जुने बाबा म्हातारे झाले, वय गेलं आणि मग बाकीचे विचार करायचे, बाबा तुम्ही उद्या जाणार म्हणे, पण आम्हाला पुढे कोण, असा विचार करू लागले. आणि मग बाबाने विचार केला तर बाहेर बोलवलं, तिकडे ये म्हणे. आता योग आहे दास्यमोचक ना, हा शब्द फार अत्यंत महत्त्वाचा आहे. दास्य केल्यानं काय मिळतं या पद्धतीने त्याने बोलवून घेतलं आणि ते डोक्यावर हात ठेवला, गुरुजीने हात ठेवला आणि म्हणे इथून पुढे तू हे प्रसन्न. त्याने सांगितलं बाबा कसं म्हणे, मला माझा शब्द आहे गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न. गुरु जर नाराज असेल ना, देणे घेण्याचा भाग वेगळा, पण प्रसन्नतेने सेवा दास्य जे आहे ना ते जर केलं ना तर निश्चितच प्रसन्नता. कुठलाही कार्यक्रम तुम्हाला आळ येणार नाही, आऊट येणार नाही, पुढे वाढणार नाही, कोणी विरोध करणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, पण ती सेवा त्यांनी बंद केली नाही. योगायोग असा योगा बाबा सरले म्हणजे वारले, तो विधी केला संपूर्ण. हा ते विधी केल्यानंतर त्यांना बोलून घेतलं. सर्व परमार्थाने पाहिलं बाबांनी यांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि याला त्यांना हे पुढचे जे आहे आमचे महंत बनवण्याकरता आशीर्वाद दिले. आशीर्वादाच्या व्यतिरिक्त प्रसन्नतेच्या व्यतिरिक्त काही घडत नाही. अंतकरणामध्ये भावना शुद्ध जर असेल, अंतकरणामध्ये दंडोत जरी आपल्याला करायचं लाज वाटते, आपण दंडोत करतो, दंडोत लावा, दंडोत लावा. तो दंडवत त्यांच्या कारणापर्यंत जर गेला तर प्रसन्नते ते देव राहू म्हणतील. नाही तर दंडोत करायची आपल्याला आजकाल लाज वाटते. ही परिस्थिती आहे. कारण वर्तमान काळामध्ये अशा पद्धतीने काही गोष्टी घडल्या. योगायोगाचा बाबाचा विधी केल्यानंतर 10 दिवस गेले, दुपटे झाले आणि प्रकारे त्यांना तेवढी घेऊन आली. ती योगायोग असा का ती त्यांना सर्वांनी 4 वाजेचा 3 वाजेचा टाईम झाला आणि सर्व मार्ग मंडळी सगळ्या बाया बिया पडून सरळ तर बाबांना विनंती करू लागले पोथी करायची. आता मार्गाचा नियमच आहे, रोज पोथी व्हायलाच पाहिजेत. आता ते रडू लागले, आता पोथी मला काहीच येत नाही बाबा, काय करू, मी तर सर्व सेवा केलेली आहे.